सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. अचानक कुठून तरी तुम्हाला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. संध्याकाळचा वेळ तुमचा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाईल. तुम्ही धार्मिक कार्यावरती खर्च करू शकाल. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता, त्यामुळे ते तुमच्यावरती खुश राहतील. तुमची आर्थिक परिस्थिती ही चांगली राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला मिळू शकतो. तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. लोकांकडनं तुम्हाला प्रशंसा मिळेल, त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. व्यापारी लोक आपल्या व्यवसायामध्ये नवीन कल्पना वापरतील, त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी देखील मिळेल. धार्मिक कार्यावरती तुम्ही आज स्वतःहून खर्च करू शकता. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे तुम्हाला आज आनंद होईल. तुम्हाला आज रात्री प्रणय सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा वादविवादांनी भरलेला असू शकतो. तुमच्या भावंडांशी वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, कारण तुमच्या बोलण्यानं नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीनं सगळ्या समस्या सोडवू शकाल. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. प्रॉपर्टीशी संबंधित काही वाद जर चालू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज मोठं यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नशीब देखील तुम्हाला आज साथ देईल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीनं तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही त्या सुरू करू शकता. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. जे लोक नोकरीच्या संधी शोधत आहेत त्यांना आज नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळतील. तुमच्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या मेहनतीमुळे समाजामध्ये आज मान मिळेल, त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना गव्हाच्या पिठांचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सावध राहावं लागेल. तुम्ही आज तुमचं गुपित कुणालाही सांगू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, परंतु ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्ही आज स्वतःसाठी देखील वेळ काढू शकाल, त्यामुळे तुमचा पार्टनर खूप खुश राहील. आज तुमचं प्रेमजीवन अधिक मजबूत होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना कला आणि लेखन क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल, त्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. तुमच्या मनामध्ये असलेला गोंधळ आज दूर होईल आणि ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या ते दूर होतील. वडिलांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. लग्नासाठी तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याची थोडी काळजी घेण्यामध्ये सतर्क राहाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम हे करावंसं वाटेल आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं देखील तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये यशस्वी देखील व्हाल. तुम्ही भविष्याची आज चिंता करू नका, कारण ती चिंता मिटण्याचा आजचा दिवस आहे. आज तुम्ही घरासाठी काहीतरी वस्तू खरेदी करू शकता. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या वागण्याची चिंता वाटेल. तुम्हाला असं वाटेल की गोष्टी व्यवस्थित नाहीयेत. अनेक प्रकारचे वाद आणि समस्या तुमच्या समोर येऊ शकतात, परंतु संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीनं सगळ्या समस्या संपवू शकाल. संध्याकाळचा वेळ हा धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा जाईल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांना आज शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या आईची विशेष काळजी घ्यावी लागेल. रात्रीच्या वेळी त्यांना कुठलाही त्रास होऊ शकतो. त्यांची तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. मित्रांच्या मदतीनं तुमची संध्याकाळ आनंदात जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. मुलांसंबंधी एखादा निर्णय तुम्हाला चिंतेमध्ये टाकू शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सकाळपासून तुमच्या मनात आनंदी विचार येतील. तुम्हाला मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तुमचं सगळं काम एक एक करून पूर्ण होत जाईल, त्यामुळे तुमच्या घरातील सगळे लोक आनंदी राहतील. तुमच्या पार्टनरचा तुम्हाला भरपूर सपोर्ट मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढू शकाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या ऑफिसमधील लोकांकडनं फार मदत मिळेल, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही खूप व्यस्त राहाल. एकामागून एक तुम्हाला कामं मिळत राहतील. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर देखील करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला तुमच्या हुशारीनं शत्रूंना हरवायचं आहे आणि तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. त्यावरती तुम्हाला विचार देखील करावा लागेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत. आजचा दिवस हा तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला कोणतीही संधी गमवायची नाही आहे आणि तरच तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी एखादं गिफ्ट देखील खरेदी करू शकता. तुमच्या मुलांची धार्मिक कार्यामध्ये आवड वाढीस लागेल आणि त्यामुळे तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होताना दिसतेय. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.